चमत्कार आहे हा माझ्यासाठी. मी आज पहिल्यांदा बघते असं. गॅस बंद नाही तरी पण फिश असं फिरते की काय. आज आपण करतोय बांगडा करी. ओला नारळ जो आहे तो फोडून याचे तुकडे करून घेतलेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खिसून घेऊ शकता. नंतर एक मोठा कांदा आपण इथं बारीक चिरून घेतलाय. लाल सुक्या मिरच्या घेतलेत, जवळपास एक 7-8 आहेत. तुम्हाला जर काश्मीरी हव्या असतील, तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही काश्मीरी मिरच्या सुद्धा याच्यामध्ये एक 4-5 घालू शकता. त्याच्याने अनेक कलर खूप सुंदर येतो. नंतर एक अर्धा ते 1 चमचा धणे लागेल आपल्याला. इथं मी चिंच वापरतीये, पण मालवणमध्ये चिंच आणि कोकम दोन्ही वापरतात. जो लसूण आहे हा तुम्ही इथं बघा बारीक चिरून घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेत. मुख्य इन्ग्रेडियंट म्हटलं तर तिरफळ. त्यासाठी आता आपण घेतले 3 फ्रेश बांगडे. करीचं वाटण आपण करून घेऊ. खोबरं घेतलंय, ह्याच्यातच मी चिंच घालतीये. 1 चमचा धणे आणि या सुक्या लाल मिरच्या. आता हे छान आपण गंध असं वाटून घेऊया. हे वाटण आपलं छान तयार आहे. आता वाटण तर आपलं तयार आहे. फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी मी घेतलं इथं खोबरेल तेल घातले 1 ते 2 दाव. खोबरेल तेल लगेच गरम होते बरं का. त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा. इथे छान असा कांदा आधी परतून घ्यायचा आपल्याला. त्याच्यातच बारीक चिरलेला लसूण मी घालते. आता इथे आपला कांदा आणि लसूण छान भाजत आले. ते बघा छान परतून घ्यायचं याला. आणि ह्याच्यामध्ये आपलं हे जे वाटण आहे घालायचं. या 2 हिरव्या मिरच्या, 5-7 तिरफळ. आता या तिरफळांची मजा कशी आहे, जर आपल्याकडे फ्रेश तिरफळ असतील तर अगदी 3-4 घातले तरी खूप छान वास येतो. पण कधी कधी काय होतं की हे तिरफळ जुने झालेले असतात, त्याच्यामुळे आपल्या करीला त्याचा सुगंध असा येत नाही. त्यावेळेला आपण अनेक 3-4 तिरफळ एक्स्ट्रा घातलं तरी चालतं. आता तिरफळ घातल्यानंतर हळूवारपणे आपण ह्याच्यामध्ये आपले बांगड्याचे तुकडे याच्यामध्ये सोडूया. चवीपुरतं मीठ घालायचं. माशाच्या जेवणाला थोडंसं मीठ जास्त लागतं. दावलाने हलवायचं नाही, कारण की ह्याच्यामध्ये आता आपण मासे घातले. मासे खूपच डेलिकेट, खूपच नाजूक असतात आणि मासा अगदी लवकर शिजतो. म्हणजे चिकन मटनला कसा वेळ लागतो तसं माशाला वेळ लागत नाही. अगदी 5च मिनिटात फिश छान शिजला जाईल. आता ही आपली फिश करी. तुम्हाला मी एक मासा हळूच बाहेर काढून दाखवते की तो कसा शिजलाय. हे बघा. गॅस बंद नाही तरी पण फिश असं फिरते की काय. आता तुम्ही बघितला, हा काही चमत्कार नाहीये बरं का. हे जे मातीचं भांडं आहे हे हीट रिटेन करतं. म्हणजे हीट ह्याच्यामध्ये असती. जरी आपण गॅस बंद केलं तरीही आपली जी करी आहे ती उकळतच आहे. आपल्या बांगड्याची फिश करी तयार आहे. गरम गरम भाताबरोबर ही खायची, मस्त मज्जाने राहायचं. आता हे कसे साफ करायचे तेही तुम्हाला मी दाखवते. आता इथे बांगडा घेतलाय आपण आणि ह्या बांगड्याचे कसं असतात की छोटे बांगडे मिळतात, थोडे मध्यम आकाराचे. आता हा जो बांगडा आहे हा मध्यम आकाराचा आणि ह्याच्यापेक्षा मोठे मिळतात. आता मध्यम आकाराचा जर बांगडा आपल्याला मिळाला तर याचे आपण 2 तुकडे करायचे. मोठा मिळाला तर त्याचे 3 तुकडे करता येतात आणि अगदी छोटा मिळाला तर अख्खा बांगडा सुद्धा आपण आमटीमध्ये घालू शकतो. त्याच्यासाठी पहिला आपण ह्याची खवलं काढून घ्यायची. ही अशी हाताने इझिली निघतात. नंतर ह्याचे जे गिल्स आहेत हे असे ओढून काढून घ्यायचे. तर ह्याची जी खवलं आहेत, हा जो चाकू आहे हा उलटा असा फिरवायचा. ओके. आणि ह्याचे जे हे असे फिन्स आहेत हे आपण कट करायचे.
आता फिश मार्केटमध्ये जर तुम्ही गेला ना तर हे इझिली तुम्हाला हे कट वगैरे करून देतात. हे असे 2 तुकडे करायचे आणि हा तुकडा पाण्यात घालायचा. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ. तर हे एका पाण्यातनं आपण धुवून घेतले आणि एक स्वच्छ पाण्यात घातले.